नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर आपल्या समाजातील 80% कुटुंब उभी आहेत, पण त्या व्यक्तीच्या मनातील वादळावर कधीच कोणी उघडपणे बोलत नाही. तो माणूस म्हणजेच घराचा प्रमुख असणं म्हणजे काय? हो, फक्त महिन्याला पैसे कमावून आणणारा एक रोबो की घरातील इतर सदस्यावर हुकूम चालवणारा एक मालक नाही. घराचा प्रमुख असणं ही जगातली सगळ्यात मोठी, सगळ्यात कठीण आणि तितकीच सन्मानाची जबाबदारी आहे. तेव्हा एखादा माणूस कुटुंब प्रमुख बनतो तेव्हा त्यांच्या स्वतःच्या इच्छा, त्यांचे छंद, त्यांचा आराम या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात आणि पहिल्या स्थानी येतो त्यांचा परिवार. घराचा प्रमुख हा त्या वटवृक्षासारखा असतो जो स्वतःच्या उन्हातानात उभा राहतो, वादळ झेलतो, पण आपल्या छायेत असणाऱ्या पानाफुलांना कधीच आच लागू देत नाही. पण मंडळी, अनेकदा ही जबाबदारी सांभाळताना नकळत कळत काही चुका होतात. कधी अहंकार आड येतो, कधी आर्थिक गणित कोलमाडतात, तर कधी नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. जर एक खांब कमकुवत झाला तर पूर्ण इमारत ढासळू शकते. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 10 सुवर्ण नियमाबद्दल सविस्तर बोलणार आहोत, जे प्रत्येक कुटुंब प्रमुखाला एका यशस्वी आणि आदराच्या शिखरावर घेऊन जातील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा नियम, रागाच्या भरात कधीही निर्णय न घेणे. एक जुनी म्हण आहे, रागाच्या पोटी विनाश जन्म घेतो. घराचा प्रमुख म्हणून तुमच्या शब्दांना घरामध्ये वजन असतं. तुम्ही रागात बोललेला एक शब्द घरातील कोणाचं तरी मन आयुष्यभरासाठी तोडू शकतं. एक छोटीशी गोष्ट पहा. एक वडील रात्री थकून भागून घरी येतात. त्यांचा छोटा मुलगा खेळताना त्यांच्या हातातील ऑफिसची महत्त्वाची फाईल फाडतो. वडिलांना प्रचंड राग येतो आणि ते त्या मुलाला जोरात मारतात. मुलगा रडायला लागतो. अर्ध्या तासानंतर जेव्हा वडिलांचा राग शांत होतो तेव्हा त्यांना समजते की मुलाने त्या फाईलमधली कागदपत्र खराब केली नव्हती, तर तो त्या कागदाच्या मागच्या बाजूला आपल्या बाबाचे चित्र काढत होता. आता विचार करा, त्या वडिलांच्या मनात किती पश्चाताप झाला असेल. जेव्हा तुम्ही घराचे प्रमुख असता तेव्हा परिस्थिती कितीही चिडचिड करणारी असो, स्वतःला शांत ठेवा. जेव्हा राग अनावर होईल तेव्हा तेथून बाजूला व्हा, दीर्घ श्वास घ्या. शांत डोक्याने घेतलेला निर्णय हा नेहमी योग्य असतो, तर रागात घेतलेला निर्णय फक्त पश्चाताप देतो. पैसा हा संसाराचा कणा आहे हे आपण सगळेच जाणतो, पण कुटुंब प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी फक्त पैसा कमवण्यापुरती मर्यादित नाही, तर त्या पैशाचं योग्य नियोजन करण्यावर आहे. अनेक घरामध्ये एक मोठी चूक होते. घराचा प्रमुख किती कमावतो, कुठून कमावतो आणि कोठे खर्च करतो हे घरातील कोणालाच माहीत नसतं. पुरुषांना असं वाटतं की घरातल्यांना कशाला सांगायचं, मी आहे ना सगळं बघायला. पण मंडळी, हा अहंकार आहे, शहाणपणा नाही. आयुष्याचा काही भरोसा नसतो. जर उद्या तुमच्यावर एखादं मोठं संकट आलं किंवा तुम्ही काही काळासाठी उपलब्ध नसाल, तर तुमच्या कुटुंबाला बँकेचे व्यवहार, तुमची गुंतवणूक किंवा तुमच्यावर असणारं कर्ज याबद्दल काहीतरी माहिती असायलाच हवी की नको. तुमच्या आर्थिक नियोजनात तुमच्या जोडीदाराला किंवा मोठ्या मुलांना सामील करून घ्या. जेव्हा पैशाच्या बाबतीत पारदर्शकता असते तेव्हा कुटुंबात कधीही अविश्वास निर्माण होत नाही आणि उधळपट्टीलाही आपोआप आळा बसतो. मी घरातला मोठा माणूस आहे, त्यामुळे मी म्हणेन तीच पूर्व दिशा. जर तुमची विचारसरणी अशी असेल तर ती आजच बदला. घराचा प्रमुख असणं म्हणजे तुम्ही त्या घराचे राजा आणि बाकीचे प्रजा असं नाही. जेव्हा घरात एखादा मोठा निर्णय घ्यायचा असतो, मग ते मुलाचं शिक्षण असो, नवीन गाडी किंवा घर घेणं असो किंवा एखादं कौटुंबिक कार्य असो, तेव्हा कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला एकत्र बसवा. तुमच्या पत्नीला विचारा, तुमच्या मुलांना त्यांची मत मांडू द्या. कदाचित मुलाचे विचार आधुनिक असतात, कदाचित पत्नीची व्यावहारिक बाजू तुमच्यापेक्षा मजबूत असेल. जेव्हा तुम्ही सगळ्यांना ऐकून घेत असता तेव्हा घरातील लहान सदस्यांनाही आपली किंमत आहे असं वाटू लागतं. त्यांचा स्वाभिमान जागा होतो आणि घराप्रती अधिक जबाबदार बनतात. निर्णय शेवटी तुम्हीच घ्या, पण तो सगळ्यांच्या संमतीने घेतलेला असावा. संसार म्हटलं की चढ उतार हे येणारच. कधी व्यवसायात नुकसान होतं, कधी नोकरी जाते, तर कधी आजारपण येतं. अशा संकट काळातील घरातील लहान मुलं आणि स्त्रिया घाबरून जातात. त्यांचे डोळे एकाच व्यक्तीकडे लागलेले असतात, ती व्यक्ती म्हणजे तुम्ही. अशा वेळी घराच्या प्रमुख्याने स्वतःचा धीर खचू देणे म्हणजेच जहाजाच्या कॅप्टनने आधीच समुद्रात उडी मारण्यासारखं आहे. तुमच्या मनात कितीही भीती असो, कितीही टेन्शन असो, कुटुंबासमोर उभे राहताना तुमच्या चेहऱ्यावर आणि आवाजात खंबीरपणा असलाच पाहिजे. कुटुंबाच्या पाठीवर हात ठेवून फक्त एवढंच म्हणा, घाबरू नका, मी अजून जिवंत आहे. आपण सगळे मिळून यातून बाहेर पडू. तुमच्या एका वाक्यात ती ताकद आहे जी तुमच्या कुटुंबाला मृत्यूच्या दारातूनही परत आणू शकते. संकट काळात जो सतत रडत बसत नाही, तर कुटुंबासाठी ढाल म्हणून उभा राहतो, तोच खरा सिंह आहे.
आपल्या समाजात एक चुकीची समजूत आहे की घरचा मोठा माणूस कधीच चुकू शकत नाही आणि समजा तो चुकला तरी त्याने तो चूक मान्य करायची नसते, नाहीतर त्याचा आदर कमी होतो. हा अत्यंत चुकीचा विचार आहे. घराचा प्रमुखसुद्धा एक माणूसच आहे, देव नाही. तुमच्याकडूनही कधी चुकीच्या ठिकाणी पैसा गुंतवले जाऊ शकतात. तुमच्याकडूनही कोणावर तरी विनाकारण अन्याय होऊ शकतो. अशा वेळी माझं चुकलं हे म्हणायला शिकले पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःची चूक मान्य करता तेव्हा तुम्ही लहान होत नाही, उलट तुमच्या कुटुंबाच्या नजरेत तुमचा आदर 1000 पटीने वाढतो. मुलांना हे शिकायला मिळतं की चूक लपवणं पाप आहे, पण ती मान्य करून सुधारणं हे खरेपणा आहे. तुमचा अहंकार तुमच्या कुटुंबापेक्षा मोठा कधीच असू शकत नाही. मंडळी, तुम्ही तुमच्या मुलांना दिवसातून 100 वेळा सांगा की खोटं बोलू नका, सगळ्यांचा आदर करा, व्यसन करू नका. पण जर तुम्ही स्वतः घरात खोटं बोलत असाल, तर पत्नीचा अनादर करत असाल किंवा व्यसनाच्या आहारी गेला असाल, तर मुलं कधीच तुमचं ऐकणार नाहीत. मुलं हे कॅमेऱ्यासारखे असतात. तुम्ही काय सांगताय यापेक्षा तुम्ही कसे वागतात याचं ते 24 तास रेकॉर्डिंग करत असतात. जर तुम्हाला तुमच्या मुलांनी कष्टाळू, प्रामाणिक आणि संसारिक व्हावं असं वाटत असेल, तर आधी तुम्हाला स्वतःला तसं जगावं लागेल. घरातल्या स्त्रियांचा आदर करा, आईवडिलांची सेवा करा. तुमची मुलं हे सगळं बघून आपोआपच एक चांगला माणूस म्हणून घडतील. तुम्हाला त्यांना वेगळं काही शिकवायची गरजच पडणार नाही. हा नियम प्रत्येक पुरुष आणि कुटुंब प्रमुखाने आपल्या छातीवर कोरून ठेवलाच पाहिजे. अनेकदा घराची जबाबदारी, कर्ज, मुलाची फी, भविष्याची चिंता या सगळ्यात प्रमुख माणूस स्वतःच्या शरीराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. छातीत दुखत असेल तरी तो कामावर जातो, गोळ्या खाऊन दिवस काढतो. मला काय होतंय, मी खंबीर आहे असं म्हणून तो स्वतःला फसवतो. पण जरा शांतपणे विचार करा, जर या मुख्य खांबाला वाळवी लागली, जर या आधारस्तंभाला काही झालं, तर त्या छताखाली राहणाऱ्या लोकांचं काय होईल? तुमच्या कुटुंबाला तुमच्या पैशापेक्षा तुमच्या असण्याची जास्त गरज आहे. म्हणूनच वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि आरोग्याची काळजी घेणं ही स्वार्थीपणा नाही, तर ती तुमच्या कुटुंबाप्रती असलेली सर्वात मोठी जबाबदारी आहे. तुम्ही निरोगी तर तुमचं घर निरोगी. संसाराच्या प्रवासात प्रत्येकाकडून काही ना काही चुका होतात. कदाचित भूतकाळात तुम्ही कोणावर तरी अंधश्रद्धा ठेवून फसला असाल, एखादा चुकीचा व्यवहार केला असेल ज्यामुळे मोठे नुकसान झाले असेल. पण एक कुटुंब प्रमुख म्हणून जुन्या जखमा उकरत बसणे आणि घरात सतत त्याच गोष्टीवरून कटकट करणे बंद केले पाहिजे. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्कीच आपल्या हातात असतं. जुन्या चुकांमधून धडा घ्या, स्वतःला प्रगल्भ करा आणि नव्या जोमाने कामाला लागा. जेव्हा तुम्ही भूतकाळ सोडून वर्तमान काळात जगता, तेव्हा घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. एका कुटुंब प्रमुखाच्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षा येथे होते, ती म्हणजे नात्यामधील समतोल. एका बाजूला जन्म देणारी आई वडील असतात, दुसऱ्या बाजूला आयुष्यभराची साथ देणारी पत्नी असते, तर तिसऱ्या बाजूला तुमची मुलं आणि भाऊ बहीण असतात. अनेक घरामध्ये आई आणि पत्नी यांच्यातील वादात पुरुषांची अवस्था सँडविच विचारासारखी होते. इथे प्रमुखालाच आपली बुद्धी वापरावी लागते. कोणाचीही एका बाजू न घेता न्यायाने आणि शांततेने वाद मिटवावे लागतात. आईची जागा आईला आणि पत्नीचा सन्मान पत्नीला मिळालाच पाहिजे. हा नियम घराला घालून द्या. कोणावरही अन्याय होणार नाही आणि घरातली शांतता भंग पावणार नाही. असा सुवर्ण मध्य साधणारा माणूसच खऱ्या अर्थाने घराचा प्रमुख बनण्यास पात्र असतो. आणि मंडळी, 10वा आणि सर्वात शेवटचा पण या संपूर्ण स्क्रिप्टचा गाभा असलेला नियम, कुटुंबाला वेळ देणे आणि घरात आनंदी वातावरण राखणे. आजचा माणूस पैशाच्या मागे इतका धावतोय की त्याला रात्री मुलं झोपल्यावर घरी यावं लागतं आणि मुलं उठायच्या आधी तो घराबाहेर पडतो. आपण हे सगळं कोणासाठी करतोय? ज्याच्यासाठी करतोय त्यांनाच जर तुमचा वेळ मिळत नसेल, तर त्या पैशाचा काय उपयोग? शनिवार, रविवार किंवा आठवड्यातून किमान एक दिवस असा ठेवा जो फक्त आणि फक्त तुमच्या कुटुंबाचा असेल. एकत्र बसा, हसा, जुन्या आठवणी काढा, मुलासोबत खेळा. घरात जेव्हा पैशापेक्षा आनंदाने आणि प्रेमाचे वातावरण जास्त असते, तेव्हा त्या घराला स्वर्ग म्हणतात. घराचा प्रमुख असा असावा ज्याच्या घरात आल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती नाही, तर एक सुरक्षतेचं हास्य उमटलं पाहिजे. तर मंडळी, हे होते 10 नियम जे एका साध्या माणसाला एका आदर्शाच्या शिखरावर बसवलेले कुटुंब प्रमुख बनतात.
घर चालवणं सोपं नक्कीच नाही. रोज नवीन आव्हानं असतात, रोज नवीन टेन्शन असतं. पण जेव्हा रात्री तुमचं लेकरू तुमच्या खुशीत येऊन झोपतं, जेव्हा तुमची पत्नी तुमच्याकडे विश्वासाने पाहते आणि जेव्हा तुमचे वृद्ध आईवडील तुमच्या पाठीवर स्वाभिमानाने हात ठेवतात, तेव्हा समजून जा की तुम्ही जगातले सगळ्यात यशस्वी कुटुंब प्रमुख आहात. तुमचं संघर्ष वाया गेलेलं नाही. तुम्हाला या 10 नियमापैकी कोणत्या नियमावर अधिक काम करण्याची गरज वाटते किंवा तुमच्या मते अजून कोणता नियम यात असायला हवा होता? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे अनेकांना प्रेरणा मिळू शकते. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेला असेल तर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि प्रत्येक घराच्या प्रमुखाला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.